Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Evangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So back from 24 hours duty, आता परत चाललोय क्लिनिकला. दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. So yes, वाजले दुपारचे 2:30. बॅक फ्रॉम क्लिनिक. नळ खराब झाला तो पण. आता मी निघतीये. मी चालली आहे काकाकडे. ऑन द वे फाल्गुनी ला पिक करतेय. सनी गेला आहे क्लिनिकला, नायसा आहे बाहेर बसले आणि आई गेल्या आहेत खाली वॉकला. सो येस, पुढे काय होईल ते तुम्हाला समजेलच. आज एकदम फ्रेश आहे गोंडू. हा ए गोंडू, तू एकदम फ्रेश आहे आज. कोचलो माझं बुबुला. किती किती गोड, किती किती गोड. दीदीकडे बसते. हळू हळू दीदी, हळू दीदी, हळू जा दीदी. ती बघ दीदी झोपतील दोघी. हळू हळू. ए गोंडूला, गोंडू कसे डान्स करते दाखव मला. कसे करते गोंडू, कसे करते गोंडू, करून दाखव. अरे वा, अरे वा गोंडू, करून दाखव कसे करते तू. डान्स नको करू, पडणार पडणार बाबू, पडणार. डान्स नको करू, डान्स नको करू. ए नैना, व्हॉट इज युअर नेम? नैना, वेर इज युअर टंग? That is your stomach. Oh my god. Where is your stomach? Where is your stomach? Stomach? Where is your stomach? आले बस बुबू कोचले ते गोंडू गोंडू झाले. सो आम्ही आलो घरी. नायसा मॅडमचा अभ्यास चालू आहे. झाला अभ्यास. एकच बाकी आहे माझा, एकच. मी थांबलो ना सनीसाठी. वाजले आहेत 10:30. सतत तो निघालाय. क्लिनिक वाजले आहेत आता 11. लेट झाला आहे कारण पेशंट्स परत पुन्हा वाढले आहेत. क्लायमेट चेंज म्हणजे खूप जास्त गरमी वाढलेली आहे लास्ट 2 डेजमध्ये. सो खूप सारे व्हायरल फीवर प्लस बॅक्टेरियल इन्फेक्शनवाले आहेत, अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शनवाले आहेत, प्लस स्टमक इन्फेक्शनवाले पण जास्त आहेत. म्हणजे लूज मोशन्स, वॉमिटिंग. कारण उन्हाळ्यामुळे परत काय सगळे काही डिझिजेस एकदम ॲक्टिव्ह झाले आहेत. म्हणजे पॅथोजन्स सगळे ॲक्टिव्ह झाले आहेत. सो एनिवेज, आपली काळजी घ्या मस्त. आपल्या लहान मुलांना टाईम टू टाईम वॅक्सिनेशन, मेडिकेशन्स आणि जास्त काही सिम्पटम्स आढळले तर लगेच त्वरित आपल्या पिडियाट्रिशियन किंवा फॅमिली डॉक्टरला दाखवा. अँड येस, आता जेवू. आणि वाजले आहेत आता 11:15. सगळं काय वाइंड अप करते. दिवस नुसता असाच चाललाय, म्हणजे काय समजतच नाही. बघता बघता 2 महिने वर्षाचे. म्हणजे झाला फेब पण संपला, उद्यापासून मार्च. फटाफट वेळ जातो. सगळ्यांबरोबर असंच होतं. पण आपली लाईफ एवढी बिझी केली आहे ना. व्हेरी ट्रू. बट इट्स गुड. बिझी राहणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. कारण पहिलेच्या लोकांसारखं आपल्यामध्ये ती स्टेबिलिटी नाहीये. तो एक मेडिटेशन करण्याचं हे नाहीये. म्हणजे असं नाही आपण असे निवांत बसलो आणि आपण एकदमच सगळं छान छान विचार करतो, असं नाही. आपलं माइंड एवढं फास्ट चालतं ना. अशा काळात फिट राहणं खूप गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. फार म्हणजे राईट फ्रॉम मेडिटेशन टू बेसिक हेल्थ एक्सरसाइज. आणि खूप नाही, पण ते तर आहे. ते म्हणतात ना की फिट राहायचं आहे तर फूडच व्यवस्थित पाहिजे आणि एक्सरसाइज करणं. पण असं नाहीये. सगळं काही लाईफस्टाईल पण मॅटर करते, तुमचं थिंकिंग सुद्धा मॅटर करते. कारण खूप काही गोष्टी आपण जेवढं निगेटिव्ह विचार करू तेवढं आपल्या बॉडीवर ते रिॲक्ट होतं. हा म्हणजे इफेक्ट पडतो. म्हणून सगळं असं एका लाईनीत हवे, जे की आता थोडंसं इम्पॉसिबल होतं. पण कितीही विचार केला तरी ते
नाही होत, पण ट्राय केलं तर सगळं पॉसिबल आहे ना. व्हेरी ट्रू. मी तर कधीपासून बोलतो मला सकाळी लवकर उठून प्रॉपर थोडंसं ऍटलीस्ट 15 मिनिट्स तरी वॉक करायचं आहे. पण तुझी लाईफ एवढी हेक्टिक आहे ना आता. सी मी घरी असते, मला नाही माहिती, सनी मला माहिती आहे सनी डॉक्टर आहे, पण सनी तिथे 24 आवर्स सनीची ड्युटी कशी असते मला नाही माहित. आता ना आम्ही एक सिरीज बघतो नेटफ्लिक्स वरती, ट्रोमा कोड म्हणून. मी सनीला तेच बोलले, हे एवढं खूप हॅक्टिक असतं, एवढं हॅक्टिक असतं. आणि सनी तर 24 आवर्स साठी एकटा डॉक्टर असतो है ना. तेव्हा पीडियाट्रिक मध्ये असतो, गायनेक मध्ये एक गायनेक असते. हा, पण आमचं मेन लहान मुलांचं पीडियाट्रिक प्लस गायनेक आहे. मी तेच बोलते, जेव्हा इमर्जन्सी येते तेव्हा एका डॉक्टरला किती धावायला लागतं. राईट. इमर्जन्सी मध्ये म्हणजे पीडियाट्रिक वाईज पण कन्व्हल्जन्स, फिट येतात, ट्रॉमॅटिक पण येतात. हा सगळंच. मी तेच आता जेव्हा तो सिरीज बघते ना, म्हणजे आय नो की एवढी धावपळ असते, कारण आपण जिशान पण त्याच्यातच. जिशान नेहमी म्हणतो की अरे मला टाइम आणि मेन त्याचा इमर्जन्सीज डिपार्टमेंट. हा, तर मला नव्हतं माहित की ते एवढं असतं. पण आता ते जेव्हा मी बघते ना, आता ते तर मूवी आहे किंवा ती एक सिरीज आहे, पण रियालिटी मध्ये तर ह्याच्यापेक्षा जास्त बाकीचं मायन्यूट प्लस हॉस्पिटलचे फॉर्मॅलिटीज असतात, पेपर वर्क असतं, सगळं काही रिस्पॉन्सिबिलिटी असते ना. मेन म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. व्हेरी ट्रू. सो ऍक्च्युली बघितलं गेलं तर सगळ्याच फील्डमध्ये सगळ्यांवरती रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणजे नर्सिंग पासून ते हॉस्पिटलचे जे बॅक हे असतात बाबू प्लस फ्रंट डेस्क वर असतात. नाही सर, काही गप्पा संपत नाही. सो मी तेच म्हणते की प्रत्येक जणाला म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी असते. आता स्कूल्स मध्ये पण टीचर्सला रिस्पॉन्सिबिलिटी असते की मुलांना चांगलं शिकवलं पाहिजे. मग कोण जो ऑफिसमध्ये काम करत असेल, एक पण गोष्ट चुकली की मग पुढचं सगळं काही चुकतं. इच अँड एव्हरी फील्ड मध्ये प्रत्येक जण बिझी आहे, प्रत्येक जण आपल्या म्हणजे आपल्या टाईप ऑफ हार्डवर्क करत आहे. आणि ह्या ह्याच्यात आपल्याला आपली स्वतःची काळजी, स्वतःसाठी टाइम काढणं खूप गरजेचं आहे. सो तेच मी ट्राय करतोय, पण पॉसिबल होत नाहीये, कारण बाकीच्या वेळी मी असतो तुझ्या बरोबर. सो तुझ्यासाठी पण टाइम काढणं मला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर सनीने आधीपासून सांगितलं, असं तू थोडी नको करू, तू काय करतेस, नको लावूसा. मला अजिबात आवडत नाही माझ्या मॅग्नेट्सला कोणी हात लावलं तर. म्हणून घरात लहान मुलं आले ना की मी दाखवतच नाही. ही बोली त्या दिवशी ज्ञाना आली, अरे ज्ञानाला मीच दाखवलं गोंडूला, अशी बघते आणि तिला असं झालेलं खेचते, कधी खेचू आणि कधी असं हे करू. पण नायसाला माहिती आईला आवडत. तोडलं ना कुठे उठा जा, आहे माझ्याकडे एक्स्ट्रा. जा नाही सर, तुझं आवड. आपली बेड रेडी कर सर, ब्लँकेट. सो मस्त जेवण झालं आहे आणि परत नॉर्मल रुटीन आपली नेहमीची. आता बॅक टू बॅक ड्युटीज आहेत. पुढे थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं आहे. सो अकॉर्डिंगली ॲडजस्टमेंट म्हणजे असं सांगायला गेलं तर आजीचं कार्य आहे 10व 13व. सो अकॉर्डिंगली आम्हाला म्हणजे मला प्लॅन करायचं आहे, कारण मध्ये बॅक टू बॅक ड्युटीज असल्यामुळे मला तिथे जाता नाही पॉसिबल नाही होते प्रत्येक दिवस जायला. सो म्हणून ॲटलिस्ट जे मेन रिच्युअल्स आहेत ते मला ते अटेंड करायचे, म्हणून मग ही सगळी धावपळ आहे. सकाळची एवढी गडबड असते की सध्या टिफिन सिरीजला पण तेवढा टाईम देता नाहीत, म्हणजे कारण लेट ऑलमोस्ट 2 वाजता झोपते, परत 5ला मला आता ह्याच्यानंतर 2 शूट करायचे, तुझ्या लवकर उद्या. आणि नाही मी काल करणार होती, पण काल काय झालं, मी आली, मी एक्झॅक्ट कितीला माहितीये का 5:55ला किचन मध्ये येते, 5:15ला उठते, 5:15ला उठते, बेडच्या बाहेर यायला 5:25 होतात, डोळे उघडेपर्यंत 5:30. म्हणजे थोडस स्वतःला वॉर्मअप करते मी. असं इमिडिएटली उठलं की कधी कधी थोडस असं चक्कर सारखं पण होतं ना, मग तसं नाही करत. आणि मग नंतर 5:55 मी तर आली, मी सगळं काढून ठेवते, म्हणून कढीपत्ता काढायला गेले. तर कढीपत्त्याचा ना माझा डब्बा एवढं फिक्स्ड आहे ना, निघतो युजली, पण तो काल एवढाच फोर्सनी निघाला आणि वरती होते अंडी. तर तो ट्रे तो तिथून इथे आला, ती अंडी सगळी फुटली,
कॉफी फुटलं, कॉफी आणि अंड मिक्स झालं आणि मला माझे 15 मिनिटं असेच गेले आणि फुल हल्लेली. मी हे काय आता नवीन. सो हे अशी सकाळ सकाळी गडबड आणि एवढं सगळं गोंधळ झालेलं ना की एका पॉइंटला मला समजलंच नाही. आणि असं नाहीये की मी खूपच सगळंच काही परफेक्ट आहे, सगळं जेवढं परफेक्ट दिसतं तेवढं असं नाहीये. म्हणजे एवढं म्हणजे स्वतःवरच राग येत होता की हे काय चाललंय माझं, म्हणजे मी हे काय केलंय, कामं वाढेल. आणि तुम्हाला माहिती जेव्हा अंड वगैरे असं काय पडतं ते वास किती येतो. मी 2-3 वेळा त्याला पुसलं, पावडर टाकली, सर्फची पावडर टाकली, कारण वासच मला सहनच नव्हता. गोंधळली कारण त्याच्यामुळे मी थोडीशी पॅनिक पण झाली, कारण टाइम कमी असतो. खूप लोकांना असं वाटतं की 1 तासात सगळं कसं काय होतं, पण होतं 1 तासात. माझं तरी होतं. मी अर्ध्या तासात 2 भाज्या कम्प्लीट करून टाकते. त्याच्या पुढे लगेच एक्झॅक्ट 6:30ला मी पीठ मळायला ठेवते. पण अशी काय गडबड झाली तर मग गोंधळ. आणि हे लास्ट 2 डेज पासून म्हणजे तिचं बरोबर होते. म्हणजे लास्ट मी बघितलं असेल की टिफिन सिरीज मध्ये जरा होल्ड झालाय, कारण हे गोंधळ गडबड चालू आहे रचनाची. कारण धावपळ तेवढी सगळं काय अरेंज करणं आणि सकाळच्या टायमातच सगळा तो एक हे येतं ना. तरी नायसाचं माझं नाही, तरी आई म्हणतात की मी येऊ का. आई सकाळ सकाळी पण म्हणा, आई वॉकवर. आई तर बाबा माझ्या आधी उठतात, आई वॉकला जातात, आई 4लाच उठतात. आईची पण खूप मदत होते. म्हणजे आई युजली कॅमेरामध्ये दिसत नाही जास्त किचन मध्ये किंवा, पण बिहाइंड द सीन्स, बिहाइंड मी नेहमीच म्हटले की हे एकाने नाहीये पॉसिबल. म्हणजे आई पण कधी पॉसिबल झालं तर भांडी घासते. उलट नायसाचं बऱ्यापैकी मॅनेज करते. जसं नायसा ग्रो होते ना, मला सर्वात जास्त ज्यांची हेल्प होती ती म्हणजे आईची. खूप म्हणजे खूप हेल्प होते. कारण नाही बोललं तरी माझं पण थोडंसं मध्येच असं एक वर्कलोड येऊन जातो आणि त्यावेळेस मला नाही समजत हे मी सगळं कसं काय मॅनेज करू. जसं मी म्हटली की आता हे झाल्यानंतर मला अजून एक शूट करायचंय. एक प्रत्येक गोष्टीचं एक टाइम लिमिट आहे. म्हणजे बघताना असं प्रत्येकाला वाटतं की अरे ही काय करते, मी अशीच असते. पण नाही, माझ्या सुद्धा कमिटमेंट्स आहेत. मला सुद्धा एक टाइमलाईन दिलेली असते. त्या टाइमलाईन मध्ये मला सुद्धा कामं कम्प्लीट करायचे असतात. आता मला एक व्हिडिओ द्यायचा होता 11च्या आधी, आता वाजलेत ऑलमोस्ट 11:15. सो मला आता तो व्हिडिओ अजून पूर्ण शूट करायचा आहे, मला एडिट करायचा आहे आणि मग तो मला द्यायचा आहे. वेगवेगळे ब्रँड्सचे कोलॅबोरेशन्स असतात. प्रत्येक ब्रँडचे कोलॅबोरेशनचं ना गाईडलाईन्स वेगळे आहेत. प्रत्येकांचं काय म्हणतात एक टाइमलाईन दिलेली असते आणि मंथ एंडला आणि मंथच्या स्टार्टिंगला एक खूप वर्कलोड येतो त्यांचं. प्रत्येकाचं असतं ते. आणि आता कसं झालं, स्टार्टिंगला मी गेली थायलंडला, त्याच्यानंतर मी सगळ्यांना होल्डवर ठेवलेलं. त्याच्यानंतर आता आजीचं असं झालंय आणि माझे आत्ता सगळे ते होते व्हिडिओज द्यायचे, पण ते पण होल्डवर गेलेत. पण थँकफुली माझ्या बरोबर जेवढे पण लोक, म्हणजे मी जेवढ्या पण लोकांबरोबर कनेक्ट झाली आहे ना, दे आर लाईक व्हेरी अंडरस्टँडिंग. समजून घेतले. का म्हणत होती की कामं हे सगळ्यांना असतात, सगळ्यांना सगळं काही करायचं असतं, फक्त त्यात ना ते गोंधळायला नाही पाहिजे. मी खूप कमी गोंधळते आणि त्या टायमाला मी जास्त गोंधळलेली, कारण कशी मी थोडी अजून स्टेबल नाही. खूप असे मध्येच खूप सारे विचार येतात. मी तशी बघितलेली ना, मी खूप काम आहे. मी जरी एकटी बसली असेल ना, मी कधीच ओव्हर थिंकिंग करत नाही. मी कधीच कोणत्याच गोष्टीला एकदम म्हणजे असं बसली आणि त्याचं एक मोठं माउंटन बनवलंय असं पण नाही. मी आधी अशी होती, पण आता मी तशी नाहीये. मी माहितीये, मी इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये राहायची आधी सुद्धा. मी पहिलेच सगळं इमॅजिन करून घ्यायची की असं होणार आहे, तसं होणार आहे. पण आता विथ टाइम थोडंसं स्टेबिलिटी आलेली आहे. विथ टाइम थोडंसं समजायला लागलंय की ओव्हर थिंकिंग करून आपल्याला काही मिळणार नाहीये. एकतर आपण हर्ट होऊ शकतो किंवा ते आपल्यावरच अफेक्ट होईल, आपल्याच बॉडीवर अफेक्ट होईल. सो सगळं असं काही आहे. आणि मी जसं म्हटले की आजीचं झालं आणि मग त्याच्यानंतर सगळ्या काही गोष्टी थांबल्या. पण ते म्हणजे ऑफकोर्स मी माझ्या कामाला घेऊन खूप पंक्च्युअल आहे, खूप डिसिप्लिन मध्ये सगळं काही करते. मी जर कोणाला कमिट केले ना तर मी ते त्या टाइमात देतेच. आय मेक शुअर माझी झोप नसेल ना पूर्ण होत तरी चालेल, पण कसं आहे कारण मी इथे एकटी आहे. पण ऍट द एंड दे आर रनिंग वन बिझनेस, दे आर रनिंग वन बिग कंपनी आणि माझ्या एका ह्याच्यावरती त्यांचं ते सगळं काही पुढचं सगळं चालणार आहे. आणि माझ्या पाठीमध्ये नाही बोललं तरी यु नो, म्हणजे आता ह्यात खूप दिस इज अ बिग सायकल जे खूप लोकांना ऑफकोर्स माहिती नाहीये.
मला सुद्धा हळूहळू या सगळ्या काही नवीन गोष्टी समजत आहेत. बट तेच आहे की आपल्या पाठीमागे म्हणजे आपल्यावरती असे खूप लोक आहेत जे आपल्यावर डिपेंडेंट आहे. जोपर्यंत मी हे काम नाही करते तोपर्यंत त्यांचं काही पुढे होणार नाहीये. सो आय मेक शुअर की माझ्याने जेवढं होईल ना तेवढं मी देऊ. आणि ह्या पूर्ण जर्नीमध्ये आईंची खूप साथ आहे. कारण मी जर आईंना कधी बोलली ना इथे काम असेल आणि मला अर्जंटली आलं किंवा मला कॉल आलं की नाही नाव यू हॅव टू गिव्ह व्हिडिओ, नाव यू हॅव टू शूट समथिंग, सो मी लिटरली ते काम सोडते. मी आईंना सांगते आई प्लीज नाहीसला थोड्या वेळ सांभाळा, मला व्हिडिओ शूट करायचंय. आई लगेच नाहीसला रूममध्ये घेऊन जातात आणि मला निवांत त्या टाइम देतात. मध्ये सुद्धा येत नाही बोलायला. सांगायचं होतं की क्लिनिकला 2 दिवसापूर्वी एक आलेली पेशंट, त्यांचं नाव नाही लक्षात मला, तर ते म्हटले की तुमची फॅमिली तुमचं सगळं काय खूप छान आहे, ब्लॉग्स खूप सुंदर आहेत, पण जे मेन पर्सन ज्यांच्यामुळे सगळं काय होतंय ती आहे आई. सो आई तुमची चांगली आहे म्हणून काय सगळं काय पॉसिबल आहे. सो आम्ही तेच म्हटलं की येस, आमचं हेड ऑफ द फॅमिली एवढं चांगलं आहे जे सपोर्टिंग आहे आणि मेन म्हणजे सगळ्यांना धरून आहेत त्या. कधीच आम्ही जरी वेगळे राहत असो तरी आम्हाला कधी असं वेगळं त्यांनी फील नाही करून दिले. सगळ्यांना घेऊन दादा वहिनी स्वीटी सगळ्यांचं बॉन्डिंग तसंच आहे. आणि हे नक्कीच आईंमुळेच आहे कारण आई तशा आहेत. मी म्हणजे आईंचा स्वभाव तसा नाहीये की बसलो खूप सारं गॉसिप केले, चुगळ्या केल्या, ह्याला अशा आई बिलकुल नाहीत. आणि तसंच माझं पण आहे, मला पण इंटरेस्ट नाहीये त्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण ना मी तेच म्हणते की जेव्हा आपला हेड ऑफ द फॅमिली एकदम स्टेबल असेल ना तेव्हाच मग बाकीचं जे ब्रांचेस म्हणतात ना ट्रीचं जे रूट्सच एकदम स्टेबल असेल तर सगळं काही मग त्याला छान छानच फ्रुट्स येतात, नेहमीच छान छान फ्रुट्स येतात. सो माझं हे जे काही आहे ह्या पूर्ण जर्नीमध्ये सगळ्यांचाच साथ आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं काही पॉसिबल होतंय. मी कधीच एवढं फ्रीली बोलली नसेल की एक्झॅक्टली यूट्यूब बोला किंवा ब्रँड्स बरोबर काम कसं होतं ते ऍक्च्युली अजूनपर्यंत कोणालाच नाही माहितीये. बट दिस इज रिअली व्हेरी हेक्टिक. जसं एक व्यक्ती ऑफिसमध्ये जाऊन त्याला खूप सारं बर्डन असतं कामाचं, त्यांना त्यांचं एक प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं असतं, तसंच आमचं सुद्धा आहे. आणि असं नाहीये की इमिडिएटली ते काम होतं. जर एका ब्रँड बरोबर आपण काम करतो आणि जर त्यांना कोणत्या गोष्टी नाही पटल्या ना तर त्या 10 वेळा शूट करून घेतात, 10 वेळा, ट्रस्ट मी. आणि ते 0 पासून. आणि त्याच्यामध्ये पण कसं असतं त्यांचं खूप गाईडलाईन्स असतात की बॅकग्राऊंडच असा हवाय, आवाजच नकोय, तुमच्या आजूबाजूला कोण नकोय, तुम्ही असेच कपडे घातले जायला पाहिजेत. खूप काही मायन्यूट छोट्या गोष्टी आहेत जे ऑफकोर्स खूप लोकांना बिलकुल माहिती नाहीये. बट येस इट्स ऑल अबाउट टीम वर्क. सगळं काही होत आहे ते सगळ्या फॅमिली मेंबर्स मिळून होते. आणि चला आता मी दमली, आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. गप्पा कधी संपणार नाही आणि मी एकदा सुरू झाली की सुरूच होते. हे सगळं राहिलंय आता मला अजून उद्याची सकाळची तयारी करायची. आणि एक मस्त मी हे आणलंय रचनाला काय टिफिन सिरीज साठी. सनी तर माझी एवढी काळजी घेतो ना तुम्हाला काय सांगू. म्हणतो नाही तुझं सगळं असं मस्त. इथे मी आता एक लाईट लावली आहे तर त्यांनी आता अजून म्हणजे माझ्या रचनाने ऑनलाईन मागितलेली, ही मी मिशोवरनं मागितली. ती बोललेली की इथे पण तिला एक लावायची होती. मला ऍक्च्युअली बेसिकली ना आम्ही दिवाळीच्या वेळेस चेक करून आलेलो, मला अशी पूर्ण लावायची होती. पण त्याला ना एवढा आम्हाला टाइम नाही ते येणार ते चेक करता, आम्हाला सगळं फास्ट पाहिजे. म्हणून मग आता सनीने इथे काढली. म्हणजे माझ्या आयुष्यात सनीने खूपच एकदम उजेड ना सगळं काही असं मस्त आहे. तसं आता त्याला असं व्हिडिओज मध्ये असं कधी क्रेडिट द्यायचं मध्ये. आय ऑलवेज गिव्ह यू क्रेडिट. मी आहे ते तुझ्यामुळेच. ऑफकोर्स एकमेकांच्या साथमुळे माझ्यासाठी पण बोल. दॅट इज म्हणजे बोलायची गरजच नाही की एकमेकांचा सपोर्ट आहे आणि लोकांना दिसतं पण आहे. सो चलो लवकर फटाफट लावायचं. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा तुमची पण खूप साथ आहे ह्या पूर्ण जर्नी मध्ये. चला आता आहे आणि असंच प्रेम असंच तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू दे. सो फायनली हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. थोडंसं ते दाखवू लावताना. सो यस लावल्यावर दाखवू तुम्हाला किती उजेड पडले आमच्या ह्याच्या किचन. सो यस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर.
अँड येस, लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय, टेक केअर अँड लव्ह यू गाईज. वरच्या टाक. सो फायनली गोंधळ झालेला, ट्रिप झालेला, बट फायनली जास्त उजेड नाही. ठीक आहे, शूट करताना हे कसं ऍक्च्युली हे खाली आहे ना, खाली आहे म्हणून समजत. आपल्याला अशी लावायला पाहिजे होती का, काय वाटतं? खाली फोकस पाहिजे, आपल्यावर नाही पाहिजे ऍक्च्युली, है ना. गोंधळ गेला, परत काढा. राहून देतात सध्या. इथे पण येत आहे ना, येते पण डोळ्याला जास्त जातं.